नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, अखेरीस मी आज चाललेले असे गणपती शाळेमध्ये सांगेले म्हणते. गेली 2 वर्ष आम्ही तिसराच गणपती सांगतो, गणपतीची मूर्ती. तर आज आपण आमची गणपतीची मूर्ती सिलेक्ट करण्यासाठी येतो, म्हणजे ठरवण्यासाठी. तर चला, तर आजच्या ह्या व्हिडिओमधनं भरपूर सारे गणेश मूर्ती पण बघूया. तर कालच मी काकांशी कॉन्टॅक्ट केलेले, बघूया मूर्ती इलेल्या असत की आपण एक ठरवची असा, त्यानंतर घराकडे येऊचा असा एक वेगळाच आनंद असतो, जे आपल्या घरची गणपती बाप्पाची मूर्ती सांगणं आणि बघणं डोळे भरून. तर चला म्हणजे आजच्या ह्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर एक 10च्या बसला मी आता इले जाण्यासाठी. थोडं पाऊस कमी असा, तर थोड्या वेळातच गाडी आहे. 10 वाजलेले असत बरोबर. तर चला मग आज पुन्हा एकदा लाल बसतो प्रवास. हडे बघा गो, ही 10च्या बसला असत. तास झाला ना. गाडी आत्ताच मी 10च्या बसने सरवाडाकडे उतरले, कारण की सावंत टेंबावरती त्यांचा घर असा. तर चला मग. खर्च नाही थोडे जाते जा हे पण ना आणि असे ना ते लावले ना तर म्हणजे आत्ताच गणेश मूर्ती फिक्स करून दिली आहे. खूप मस्त वाटला. अजूनही गणपती बाप्पा आपले मूर्ती रूपात साकार होतात. तर हे काका असतात रामचंद्र सावंत, तर ते कॉन्ट्रॅक्टर असतात, म्हणजे घर पण बांधतात. आमचं घराचं काम केलं आहे आणि गेली 2 वर्ष आम्ही त्यांच्याकडे गणेश मूर्ती सांगतो. ह्या 3रा वर्ष असा. त्यासोबत ते मूर्तिकार पण असतात, कलेनसुद्धा रंगलेले असतात. तर ह्या घराच्या बाजूलाच त्यांचं हे सर मूर्ती करतात. तर आता आपण जाऊया चला. आजपासूनच त्यांच्यानी काम चालू केलेलं असा आणि योगायोग ठरवण्यासुद्धा आजच गेला आहे. तर आजपासून श्री गणेशाकडून सुरुवात केलेला असा. गणपती बाप्पा ज्या मूर्तिरूपात साकार होता तेव्हा खूप वेगळा वाटता. आणि खरोखर या कलेच्या कलाकारांका खूप म्हणजे सल्यूट असा, की ते स्वतः मूर्ती एकदम म्हणजे हुबेहूब गणेश मूर्ती तयार होतात. खूप म्हणजे खूप अवघड काम असता, पूर्णपणे लक्ष देऊन करूचा लागता. तर आता एक पुढच्या रविवारपर्यंत, म्हणजे एक आठवड्यानंतर आपण जाऊ का, जेव्हा आमची बाप्पाची मूर्ती आम्ही ठरवलं ती जेव्हा आणतल्या ती बघण्यासाठी. आता आपण सरसून कलमिस्ताक जाऊया, कारण की जरा काम असा त्याच्यामुळे. तर आता बघूया गाडी किसली भेटता, बस नाही तर रिक्षाने जाऊ का. तर चला मग. तर मंडळी, नुकताच मी 12च्या बसने घराकडे येते. मळ्यात उतरले, घाई झाली, कारण की शिरशिंग्या बसने लगेचच खत वगैरे घेऊन मी येईल. वडापाव आणि चिकन घेऊचं होता, कारण की उद्या पप्पा जातले आहेत. पप्पा हडे असल्यानंतर आम्ही चिकन किंवा असेच काहीतरी पदार्थ असतात. तर आज खूप दिवस झाले बिर्याणी करूक नाही हो. मयुराची इच्छा बिर्याणी खाऊची, तर आज रात्रीच्या जेवणात बिर्याणी असते आमच्याकडे. तर आता थोडा वेळ जेवण वगैरे विश्रांती करते. भेटाय आपण आता बिर्याणीची एक रेसिपी घेऊन. साकीन परत तोडल्या साखळी, नवीन हल्लीची साखळी परत साकी तोडलं. साकी लागत देऊन टाकू. तर मंडळी, मी आत्ताच घराकडे येले आणि सध्या तुम्ही सोशल मीडियावरती बऱ्या प्रकारे बघताच असतले की सध्या दिल्ली काय चाललेलं असा. एका मराठी माणसानं संपूर्ण दिल्ली हादरेल्यानं असा. खरोखर जे विद्यार्थी असतात प्रत्येकाक माहीत असतात, त्या विद्यार्थ्यांका माहीत असा की एखाद्या प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी किती वर्षा झटाचं लागतं. भूक ताण सगळं हरपून फक्त आपल्या ध्येयासाठी किती मेहनत करूची लागतात, ह्या फक्त त्यांकाच माहीत असतात आणि त्यांच्या फॅमिली. अशी हजारो लाखो विद्यार्थी असतात जी आतापर्यंत या सरकारने त्यांना येड्यात काढलेला असं. पण आता या अन्यायावरती आवाज उठला, त्यासाठी या सगळा चालू असतं. त्यामुळे आपण सुद्धा त्यांना सहकार्य करू खया. आणि जेव्हा वोटिंगचे वगैरे वेळ येताना खरं तेव्हा 2 दिवसासाठी वोटिंग करूच असतं. त्या 2 दिवसासाठी प्रत्येक
राजकारणातलो माणूस ह्यो आपला एका राणीसारखं किंवा राजासारखं ट्रीट करता, पण राजकारण जेव्हा वोटिंग जेव्हा संपता आणि खरा राजकारण जेव्हा चालू जाताना तेव्हा एका किड्या मुंगीप्रमाणे खरोखर कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे नाव खरोखर सुटत आहे का सर्वसामान्य माणसा किड्या मुंगीप्रमाणे तो ट्रीट करता. काही किंमत शून्य मुलांकन होता आपला या सरकारपुढे. त्याच्यामुळे हजारो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला असा. लाठीचार्ज अरे त्यांच्यानी स्वतः पोलीस जे आपलं संरक्षण करतात, आपल्या हाकेक धावा नेतात अशी आपल्या अपेक्षा असतात, त्यांच्याने तर मुलींवर सुद्धा हात उचलल्या ना. ह्या कितपत योग्य असा ह्याची जाणीव प्रत्येकच होई. पण आता ह्यो उठलेलो शिक्षणासाठी आवाज, अन्यायाविरुद्ध झालेल्या या सगळ्यावरचा आवाज आता काय शांत होचो नाही. ह्या आता शांत होचं ना. आता पेटलेली आग ही पेटतच रवतल्या. आणि मी एकच स्वामींचरणी प्रार्थना करते, कारण की ह्या छत्रपतींच्या या स्वराज्यात प्रत्येकाक न्याय गावाकच होया आणि तो न्याय गावाक म्हणजे गावाकच होया, कारण की त्याचा तो हक्कच असा भारतीय नागरिकाचो. आणि आज प्रत्येकजण हिंदू मुस्लिम किंवा धर्म जातपात न बघता आज एक भारतीय नागरिक होऊन स्वतःसाठी लढतात, ही एक अभिमानाची गोष्ट असा. आपण त्यांना प्रार्थना करूया की त्या प्रत्येक विद्यार्थ्याक न्याय गावाने. तर मंडळी आता संध्याकाळच्या दरम्यान मम्मीने चिकन जा होता आता फोडणीक घातलेला असा. आता आपण बिर्याणी करू घ्या थोड्या वेळाने. तर मंडळी कालच्या प्रमाणे आजही आमची लाईट गेलेली असा आणि सगळे वांदे झालेले असतात, पण मम्मीने चिकन नशी फोडणे घालून घेतलेलं आहे. आता पावसाचं असंच असतात. तर मी ना पाटल्या जरा टोप भरतंय तांदूळ शिजत ठेवण्यासाठी बासमती, त्यानंतर बिर्याणी मग झाली आमची एकदम साधी सोपी. पावसामध्ये चिकनची एक वेगळीच चव लागता, त्यात वेगवेगळे पदार्थ पण करणं खूप भारी असतं. तर चला मग तयारी करून घेऊया. ह्याच्यात मी सगळे ना खडे मसाले वगैरे टाकलाय, एक तेल टाकलंय आणि थोडासा मीठ. तर पाटल्या त्याच्या चुलीक आग पेटलेली असा. टोप ठेवूया आता आपण त्याच्यावरती. पाणी उकाळला काय मग आपण तांदूळ टाकूया. मंडळी आमचे ना तांदूळ शिजलेले असं दम द्यायचं होतं, पण तुपाक बरोबर वास येणार नाही, वास येणार नाही त्याच्यामुळे. तर ह्या बघा चिकन शिजलेला हा तो भात आणि काढून ठेवलाय. मिक्स करूया आता आपण. पटकन. तर मंडळी अशा प्रकारे बिर्याणी आमची झालेली हा. तर मंडळी आता बिर्याणीचे पण टेस्ट करूया. बिर्याणी रेडी झालेली आहे, जेवण घेतोय आणि व्हिडिओ आपण एक नंबर. तर मंडळी लवकरच भेटा एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.